तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण तुम्हाला तर माहितीच आहे की मी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यामध्ये शिक्षक पदावरती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नारडवे नंबर 1 या ठिकाणी मी टीचर शिक्षक आहे। तर तुम्ही पाहू शकता हे या ठिकाणचे रस्ते कसे आहेत। हे पूर्ण हा जो रस्ता होता तो पूर्ण जसं आपण म्हणतो ना दगडं वगैरे काही सगळं उकडून पडलेला रस्ता होता। ह्याच्यावरती गाडी घेऊन येणं इतकं मुश्किल होतं ना की अक्षरशः खतरनाक रस्ता एकदम। तर ह्या ठिकाणी हे पाहू शकता तुम्ही डोंगर, एकदम असा डोंगरावरती हे तुम्हाला दाखवतो मी। अशी डोंगरावरतीच एकदम शाळा आहे। दुर्गम भागामध्ये या शाळेला गणलं जाते। अतिशय दुर्गम भाग आहे, तुम्ही पाहू शकताय। हे पहा झाडी वगैरे, हे पहा त्या ठिकाणी रोलर आलेला आहे। रस्त्याचं काम हे ग्रामपंचायत मार्फत हे रस्ता मंजूर करून आणलेला आहे ग्रामपंचायतीने। तुम्हाला मी दाखवतो हे रस्त्याचं काम चालू आहे। हे असं आम्हाला गाडी घेऊन आम्ही यायचं पहिलं, पण भरपूर कसरत करून गाडी वरी आणावं लागायची। हे तुम्हाला दाखवतो मी। तसेच तुम्ही जी म्हणता कोकणमध्ये बाबा काजू मिळतात असं बरेच वेळेस आपण ऐकलं आहे। तर तुम्हाला मी दाखवतो हे काजूचं झाड या ठिकाणी। हे तुम्ही मित्रांनो पाहू शकताय, हे आहे काजूचं झाड। जसं आपल्याकडे थंडीच्या दिवसामध्ये मोहर लागते आंब्याला, हे तसंच या ठिकाणी काजूलासुद्धा मोहर लागलेला तुम्हाला दिसत असेल। हे पहा, भरपूर तुम्हाला कोकणामध्ये हे काजूचे झाड असं पाहायला मिळतील। हे रोडच्या कडेला आहे का, हे पाहू शकता रोड। तुम्हाला दाखवतो मी जवळून काजूचा मोहर कसा असतो ते। हे पहा तुम्ही, गुलाबी कलर दिसत आहे तुम्हाला। हे पहा, हे पहा संपूर्ण मोहर ह्या काजूचा लागलेला आहे। इकडे आहे पहा, हे काजूचे झाड आहे हो का। ह्या ठिकाणी सुद्धा काजूचं झाड तुम्हाला दाखवतोय। हे पहा, त्यानंतर हे पिंपळवाडी या ठिकाणी बघा रस्ते कसे आहेत। वस्त्यावरती जायचे रस्ते जर तुम्ही बघितलं तर अक्षरशः पूर्ण जंगलामधून हा रस्ता आहे। हे आंब्याची झाडी, हे बांबू, आपल्या इकडे बांबू आहेत ना, बांबूचे सुद्धा या ठिकाणी उत्पादन जास्त होते। हे पहा रोडच्या कडेने बांबूची झाडी आहेत। इकडे पहा बांबू। हां, व्हिडिओ बनवतोय, चला। हे पहा, तुम्ही पाहू शकता बांबूची झाडे। हे पहा बांबू, इकडे पहा रस्त्याच्या दोन्ही साईडला तुम्हाला असे भरपूर बांबूची झाडं पाहायला मिळतात तुम्हाला, आणि मिळतील सुद्धा। मी चालत आता आमच्या शाळेकडे। मी गाडी घेऊन आली होती आणि खडी हातरल्या कारणाने मला गाडी वरी नेता आली नाही, त्यामुळे मी आपलं निघालो आहे चालत। तुम्हाला दाखवेनच मी आता शाळेच्या जवळ आलोयच। कुठे निघाला हो? हां हां, नाही खाली नाही, जरा त्या मुलावाला स्पर्धेला घेऊन जायचं ना गणाला। हां, आता नेतोय, ते विद्यार्थ्याला जरा अभ्यास देतून जातो। हे चल ग ओवी। हे पहा आमची ओवी आहे बघा, ओवी अंगणवाडीमध्ये। हां, गाडी घेऊन आलाय, गाडी खाली लावली तिथं, येत नाही ना खडे हाताला आलेत। हे चल ग ओवी, चल चल पटकन, तुला अभ्यास देऊन जातो मी। नाही, जरा ती तालुका स्तरावर मुलावाची निवड झाली नाही काय, त्याच्यात तालुक्याच्या स्पर्धा आहेत। आज उद्या 2 दिवस प्रॅक्टिस घ्यायची आहे ना त्यांची। ते आरवलीला जायचं आहे, त्यामुळं मग जरा बाकीच्या मुलाला ते जरा जगताप सरची बी तब्येत बिघडली आहे, ते गेलेत हॉस्पिटलला। त्यामुळं म्हणलं आता गाडी तर वरी येत नाही, गाडी लावून मग आलं चालतच।
ये ग ओवी. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हे घर पहा. एक केळीची झाडे, हापूस आंब्याचं झाड आहे पहा. हे हापूस आणि ही पहा आमची तुम्हाला दिसत असेल शाळा. हे आमच्या मुलांचा आवाज तुम्हाला ऐकता येत असेल. आणि तुम्हाला सांगतो पावसाळ्यामध्ये जर इतकं खतरनाक सीन या ठिकाणी तुम्हाला कोकणामध्ये पाहायला मिळेल. हे पहा आंब्याचे झाड. हे पहा पाणी येण्यासाठी हे डोंगराच्या आतून पाणी पार हे असं डोंगराच्या कडून खाली या ठिकाणी पोचते. हे मुळ्या उघड्या पडलेल्या आहेत पहा झाडाच्या पाण्यावर. हे आली पहा आमची शाळा. हे विद्यार्थी आमचे खेळतायत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हे फणसाचं झाड, फणस शाळेच्या बाजूलाच आहे आमच्या. आणि ते पलीकडे जे आहे ते काजूचं झाड आहे. हा हे पहा आमचे विद्यार्थी. हे आमची शाळा. हे आहेत आमचे पालक विद्यार्थ्यांचे. व्हिडिओ चालू आहे. हे नारडवे नंबर 2चे शिक्षक आमचे सहकारी तोडासे सर.